जय हिंद मित्रांनो, महाराष्ट्रात आपल्या खूप सण असतात आणि त्या सणांना बंदोबस्तासाठी आम्हाला बोलवत असतात. पोलिसांना जरा मदत व्हावी, त्यांच्या खांद्यावरचा भार जरा कमी व्हावा म्हणून आमची मदत घेतात. तर आमचे जास्त काही ड्युट्या नसतात. तर सण आले की ड्युट्या असतात, तेही काही जणांना असतात, काही जणांना नसतात. कारण संख्या भरपूर असल्यामुळे काही जणांना एका सणाला देतात, काही जणांना दुसऱ्या सणाला देतात, असं असतं. तर मित्रांनो, पोलिसांच्या जशा ड्युट्या असतात तशाच आमच्याही असतात. त्यांच्या बरोबर आम्हाला काम करावं लागतं. पण पण आमच्या जास्त ड्युट्या नसल्यामुळे आमचे कर्मचारी काय करतात माहिती आहे का? एकही सुट्टी पडू नये म्हणून कितीही आजारी असलं, काही काम असलं तरी ते सोडून हजेरी देण्यासाठी येतात. कारण एक जरी ड्युटी कमी पडली तर पगारात कमी येते आणि संसाराला त्याचा हातभार कमी लागतो. कारण ड्युट्या जास्त नसतात. कधी महिन्यातून 5 दिवस किंवा 10-12 दिवस एवढंच असतात. कधी कधी तर 1.5 महिना 2 महिने आम्हाला ड्युटीच नसते. तर काही दिवस आम्ही ड्युटी नसल्यामुळे शेतात वगैरे आमचे कर्मचारी जातात किंवा घरची शेती करतात. मी तर बाहेरच्या शेतात काम करते, ब्लाऊज शिवते, हे माहितीच आहे तुम्हाला. तर मित्रांनो, कुठंतरी असं मनात वाटतं, प्रोफेशनल काम करतोय ना आपण, म्हणजे वरती घालून बाहेर जायचं कामाला आणि जर काम नसलं तर शेतात कामाला जाणं, हे कुठंतरी टोचतं मनाला. म्हणजे काम करायला मी लाजत नाही. कष्ट हे केलंय, पहिल्यापासून केलंय, आताही चालूच आहे. मी लाजत नाही. पण कुठेतरी टोचतं असं मित्रांनो, की लोक काय बोलतायत, तू तर कुठेतरी लागली आहेस ना पोलीसमध्ये, कुठं मग शेतात कसं काय काम करते, असे लोक बोलतायत. ते आम्हाला मनाला जरा टोचतं. तर माझी एक मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे की आमच्या होमगार्डाच्या ड्युट्या कंटिन्यू कराव्या. जे कोर्टात केस चालू आहे त्याची सुनावणी जरा लवकर द्यावी.